हॅलो फ्रेंड्स, मजेत आहात ना? 2 चमचे तेल घेतलं आहे, जिरे घातलेले आहेत आणि मोहरी घालायची आहेत, हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता तडकल्यावर आपल्याला घेवडा आहे, घेवडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता घेवडा घालून घ्यायचा आहे. घेवडा तेलामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचा आहे चांगला. पावसाळा आहे ना, भाज्या सगळ्या स्वच्छ धुवूनच मगच घ्या. आता याला चांगलं असं 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे, म्हणजे भाजी लवकर वाफते. आता तिखट घालायचं आहे 2 चमचे, हळद घालायची आहे 1/2 चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि असंच याला झाकून ठेवायचं आहे. प्लेटवर थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे वाफेनेच भाजी शिजते. पाणी ठेवून पण 2 मिनिटं झालेले आहेत. आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. बघा, भाजी थोडी वाफलेली सुद्धा आहे. अशीच तेलात परतून ठेवली ना, लवकर तयार होते भाजी. आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे. परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशीच पण आपण मोकळी खाऊ शकते, पण थोडासा रस्सा करणार आहे मी, म्हणून थोडं वर ठेवलेलं गरम पाणीच त्यामध्ये घातलेलं आहे. गरम पाणी घालून थोडं पाणी उकळूपर्यंत शिजवून घेऊया. परत 1 मिनिट झाकून ठेवलेलं आहे. मस्त घेवड्याची भाजी तयार आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शिजलेली आहे भाजी पण. थोडी कोथिंबीर घालूया. भाजी तयार आहे, गॅस बंद करूया. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.